वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अमृत बनसोड यांनी केले। आजघडीला देशात 10 कोटी वृद्ध आहेत। ते पुढे 2050 पर्यंत ते 32 कोटीच्या घरात पोहोचतील। त्यावर आताच विचार व्हायला पाहिजेत। वृद्धत्व सुखकारक होण्यासाठी तरुणांनी त्यांच्या 60 नंतरचे आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक नियोजन करावे, तरच त्यांचे वार्धक्य सुखाचे होईल। परंतु सुखाने जीवन जगण्याची इच्छा असूनही कौटुंबिक आणि इतर जबाबदारीमुळे मुलाबाळा आणि कुटुंबांच्या सुखासाठी आतापर्यंत जगणाऱ्या वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात नेणे हे लाजिरवाणे आहे। हा मातृत्वाचा अपमान आणि पितृत्वावर मोठा प्रहार आहे। वृद्ध आई वडील म्हणजेच ओझे अशी अलीकडे भावना निर्माण झाली आहे। परंतु वृद्धांना ओझे न समजता त्यांच्या मुलाबाळांनी कर्तव्य म्हणून त्यांना सांभाळले पाहिजे, असे विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड यांनी व्यक्त केले। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सिनियर सिटीजन मल्टीपर्पज असोसिएशनद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, नाशिक नगर, भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी हे होते। याप्रसंगी महादेव मेश्राम, MW दहिवले, इंजिनियर रामटेके यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले। महेंद्र गडकरी म्हणाले की ज्येष्ठांनी सुद्धा काळानुरूप बदलून मुलाबाळांसोबत समरस व्हावे। तरुणांनी वृद्धांच्या अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा। हम दो हमारे दो या चौकोनात न अडता वृद्धांनाही तिथे जागा द्यावी। कार्यक्रमाचे संचालन सिनियर संघटनेचे सचिव गुलशन गजबिये यांनी केले, तर आभार करण रामटेके यांनी मानले। कार्यक्रमासाठी लता करवाडे, चिंतामण बोरकर, मुनींद्र सतदेवे, आहूजा डोंगरे यांनी सहकार्य केले। शेवटी ज्येष्ठांनी ज्येष्ठांचे सामूहिक स्वागत केले।